सर्वांना क्रांतिकारी जय भीम. धाराशिव जिल्ह्यामध्ये भूम हा तालुका आहे. त्या तालुक्यामध्ये आमची एक बौद्ध वस्ती आहे. त्या बौद्ध वस्तीमध्ये एक समाज मंदिर आहे. त्या समाज मंदिरामध्ये विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आहे. सम्यक संबुद्धांची प्रतिमा आहे व इतर महापुरुषांच्या प्रतिमा आहे. काही जातीवादी भडव्यांनी रात्रीच्या सुमारामध्ये 2-2:30च्या सुमारामध्ये दगड मारण्यात आले. दगड मारत असताना आरडाओरडा केला. त्या ठिकाणी बाजूला समाज होता. समाजातले लोक बाहेर आले तर त्यांच्यावर पण हल्ला केला. जो दिसेल तो मारला. या मादरचोर लोकांनी, या जातीवादी लोकांनी. ही पहिली घटना नाही आहे. याच्या अगोदर 2-3 दिवस अगोदर नांदेडमध्ये पण अशी घटना झाली. माष्टी या गावामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरा केली समाजाच्या लोकांनी. तिथल्या जातीवादी हरामखोरांनी आपल्या समाजाच्या लोकांना मारले. किती दयनीय अवस्था आहे. महाराष्ट्रामध्ये महामानवाची जयंती 135व्या जयंती निमित्त हा भारत देश बाबासाहेबांची जयंती साजरी करत होता आणि इकडं महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना होते. बाबासाहेबांचा बॅनर फाडला जातो. बाबासाहेबांच्या ज्या ज्या ठिकाणी रॅली निघली त्या त्या ठिकाणी दगडफेक करण्यात येते. मी याच्या अगोदर असं कधीच बघितलं नाही. पण ही 135वी जयंती होती बाबासाहेबाची, म्हणून जाणून बुजून जातीवादी हरामखोरांनी अन्याय अत्याचार आता जास्त वाढलेले आहेत. दगडफेक केलेली आहे. आमच्या माय बहीण बघितल्या नाही, आमच्या 16-17 वर्षाच्या मुली बघितल्या नाही, म्हाताऱ्या कोताऱ्या बघितल्या नाही. जो दिसन तो मारत होता. आणि त्यांनी माणसं पण पाहिले नाही, बाया पाहिल्या नाही, आमच्या माय बहीण पाहिल्या नाही, आमचे आजी आजोबा पाहिले नाही. जो दिसन त्याला मारला. कुठे गेला समाज? लाचार झाले तुम्ही, लाचार. आंबेडकर चळवळीतले काही नेते आहे ते इथल्या प्रस्थापित आमदार खासदार मंत्र्यांच्या दावणीला बांधले. लाचार झाला समाज. 1972च्या काळामध्ये दलित पॅंथर नावाची चळवळ उभी राहिली. कोणत्या गावगुंड्यांची हिंमत नाही झाली. यांनी आंबेडकर चळवळीतले दलित पॅंथर चळवळीतले कार्यकर्त्यांनी गावगुंड्याला घराघरात घुसून गावामध्ये घुसून मारले. ही काळाची गरज आहे. आपण प्रशासनाला न्याय मागतो. प्रशासन आपलं नाहीये, इथल्या सत्ताधाऱ्याचं प्रशासन आहे. तुम्ही घेतले ना 500 रुपये निवडणुकीच्या टायमाला, आपलं मतदान दिलं. कोण आमदार, कोण खासदार, कोण मंत्री आपला आहे. एवढे हल्ले व्हायला लागले. एखादा मंत्री बोलला का? महाराष्ट्राचे गृहमंत्री गप आहे, तिथला पालकमंत्री गप आहे, उस्मानाबादचा धाराशिवचा गप आहे, गप काही बोलत नाही. तिथला आमदार गप आहे, तिथला खासदार गप आहे, कोणीच बोलत नाही. जाणून बुजून बाबासाहेबाच्या लेकराला टार्गेट केलं जाते, जाणून बुजून केलं जातं. मी आंबेडकर चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती करतोय, सर्वांना एकत्र व्हा. झोपू नका, गाफील राहू नका. आज आपल्यावर हल्ले होतात, येणाऱ्या काळामध्ये आपले मुर्दे पाडतील, मारून टाकतील. जो व्हिडिओ काढन, जो बाबासाहेबांचे मुद्दे उचलन त्याला मारून टाकतील. झोपू नका, गाफील राहू नका, एकत्र या. मी सोशल मीडियावर बघतो, ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार झाला एकच नेता धावून जातो. त्याचं नाव आहे पॅंथर दीपक भाई केदार. बाकी कोणीच जात नाही, बाकी कोणी त्याबद्दल बोलत नाही. किती दुर्दैव आहे या घटनेचा. समाजाने काय करायचं? भयभीत झालेला समाज आहे हा. आतापर्यंत पूर्ण महाराष्ट्र पेटलं पाहिजे होतं. अशा प्रकारे त्यांनी मारले. व्हिडिओ बघितला, अक्षरशः आमच्या बांधवावर हल्ले केलेले आहे. 135व्या जयंतीमध्ये असे प्रमाणात हल्ले केलेले या हरामखोर जातीवाद्यांना. त्यांना धाक राहिलेला नाहीये. त्यांना माहितीये सत्ताधारी लोक या जातीवादी भडव्यांच्या पाठीमागे एक ठामपणे उभे. त्यांना माहितीये उद्या आमच्यावर गुन्हे दाखल झाले तर आतमध्ये आम्हाला मस्त बिर्याणी भेटन, मस्त तुपात रोटी भेटन, आम्ही सुटून येऊ, जामिनावर येऊ आणि परत आंबेडकर समाजावर हल्ला करू. हा अतिशय घाणेरडा प्रकार आहे. आणि आंबेडकर समाजातल्या काही हलकट लोकांनी आपले मत विकले म्हणून आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. होता का कोणा दम आंबेडकर चळवळीतल्या लोकांना मारण्याचा, बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये हल्ला करण्याचा? समाजाला मी नम्र विनंती करतोय, सर्वांनी एकत्र या. ही काळाची गरज आहे. आणि माझा भूम मध्ये हा कोणी व्हिडिओ बघत असन, त्या ठिकाणी स्थानिक लोक असतील तर मी माझा नंबर सोडतो, मला आपला मेसेज करा. सर्वांना नम्र विनंती करतोय, मी लवकरात लवकर भूम मध्ये येणार आहे आणि झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करतोय. जय भीम.